आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। विमल पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आली आहे। यामध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। एफडीए कडून तिन्ही अभिनेत्यांना काणे दाखवा नोटीस ही पाठवण्यात आली आहे। बड्या कलाकारांवरती आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे। विमल पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या मुख्य सेलिब्रिटीजना ही नोटीस पाठवण्यात आली। यामध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यांच्या वतीने आता नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहायचं आहे। एफडीएनं कारवाई करत या तिन्ही अभिनेत्यांना काणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच बड्या कलाकारांवरती आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे। माहिती जाणून घ्या, रिजवान शेख आपल्यासोबत आहेत। रिजवान, आता आपल्याला पाहायला मिळतंय एफडीएच्या या कारवाईनंतर बड्या कलाकारांवरती सुद्धा कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे। आपण पाहतो ज्या पद्धतीने तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई जी आहे ती राज्यभरामध्ये होताना दिसून येत आहे। आणि त्यामुळे विमल आणि पान मसाला याची जाहिरात करणारे शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना देखील अन्न आणि औषध प्रशासन जी आहे ती नोटीस बजावलेली आहे। 15 दिवसामध्ये शोकॉस नोटीस, काढणे नोटीस बजावण्याची जी आहे ती अन्न आणि औषध विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आले। आणि विशेषतः ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत जे आहे ते 50 लाख रुपयाचा दंड जो आहे तो या ठिकाणी वसूल केला जात होतो। आणि त्याचमुळे 15 दिवसामध्ये शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती जी विमल आणि पान मसाल्याची जाहिरात टाकलेली आहे ते हटवण्याचे आदेश देखील अन्न आणि औषध विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे। त्यामुळे पुढील कारवाई कशा पद्धतीने राज्यभरामध्ये जे विमल पान मसाला विक्री करणाऱ्यांवर होणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।